देशातील सर्वात अवघड परीक्षा म्हणजे UPSC। ही परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS IPS अधिकारी बनायचं आणि देशाची सेवा करायची अशी अनेक तरुणांची इच्छा असते। काहींना त्यामध्ये यश येतं तर काहींना अपयश येतं। सर्व सुविधा असताना, कोणती आर्थिक अडचण नसताना या परीक्षेत यश मिळवणे हे तुलनेने अधिक सोपं, पण संपूर्ण परिस्थितीच बिकट, अभ्यासासाठी जागाही नाही किंवा आर्थिक पाठबळ नसताना या परीक्षेत यश मिळवणं म्हणजे आर्थिक कौतुकास्पद। हेच यश कोल्हापूरातल्या एका मेंढापाळाच्या मुलाने मिळवले। बिरदेव सिद्धप्पा डोणे असं त्याचं नाव। UPSC मध्ये त्याने देशात 551वा क्रमांक मिळवला। विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अथणीमध्ये मेंढ्या घेऊन गेला होता। बिरदेव डोणेचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे। बिरदेवला शाळेत असल्यापासूनच IPS व्हायची इच्छा। त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्याने अभ्यास केला। 2 वेळा अपयश आल्यानंतरही खचलं नाही। तिसऱ्या प्रयत्नात मात्र देशात 551व्या क्रमांकाने यश मिळवलं। वयाच्या 27व्या वर्षी त्याने यश मिळवलं। आई, वडील, एक भाऊ, एक बहीण असा बिरदेव डोणेचा परिवार आहे। बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्यामंदिर शाळेत झाले। त्याच ठिकाणच्या जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। 10वीमध्ये 96% गुण घेऊन बिरदेव हा मुरगुड केंद्रात पहिला आला। त्यानंतर मुरगुडच्या शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये त्याने 12वीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं। 12वीमध्ये 89% गुण मिळवून त्याने पहिला क्रमांक मिळवला। त्यानंतर पुण्यातील COP मधून त्याने इंजिनिअरची पदवी घेतली। सुरुवातीपासून UPSC करून अधिकारी व्हायचं स्वप्न बिरदेवने उराशी बाळगलं, पण त्यासाठी परिस्थितीची अडचण होती। दिल्ली, पुण्यात जाऊन UPSCचा अभ्यास करणे म्हणजे खर्चाचं। त्यासाठी महिन्याकाठी किमान 10 ते 12,000 रुपयाचा खर्च। तो खर्च परवडणार नाही, त्यामुळे तू कुठेतरी नोकरी बघ असा सल्ला बिरदेवच्या वडिलांनी दिला। परंतु IPS व्हायचंच ह्या एका इच्छेने बिरदेवने परिस्थितीवर मात केली। बिरदेव डोणेचा भाऊ वासुदेव डोणे हा भारतीय सैन्यात सेवेत आहे। त्याने बिरदेवचा आर्थिक खर्च उचलला। बिरदेवने 2 वर्षे दिल्लीत अभ्यास केला। त्यानंतर पुण्यात येऊन त्यांनी तयारी केली। पहिल्या 2 संधीमध्ये तो अपयशी ठरला। तिसऱ्या प्रयत्नात तो देशात 551व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला। UPSC परीक्षेचा निकाल लागला आणि त्यामध्ये बिरदेव हा 551व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची बातमी आली। त्यावेळी त्याच्या यमगे गावात गावकऱ्यांनी जल्लोष केला, पण बिरदेव मात्र गावात नव्हता। बिरदेव त्याच्या आईवडिलांसह बेळगावमधील अथणी येथे मेंढ्यांसह गेला होता। निकालाची माहिती मिळताच पालावरचा धनगरी फेटा बांधून बिरदेवचा सत्कार करण्यात आला। जिद्द आणि मेहनत असेल तर जगातील कोणती गोष्ट अशक्य नाही, हेच कोल्हापूरच्या बिरदेव डोणेने त्याच्या कृतीतून सिद्ध केलं।